छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर औरंगजेबच्या कैदेत सापडलेल्या महाराणी येसूबाईंची अस्सल चांदीची फारसी भाषेतील नाममुद्रा साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे। विशेष म्हणजे राजमाता जिजाऊनंतर फारसी भाषेमधील ही दुसरी नाममुद्रा आहे। ती म्हणजे महाराणी येसूबाईंची चांदीची नाममुद्रा। तिचा व्यास 1 इंच आहे। आतापर्यंत छत्रपतींच्या नाममुद्रा देवगिरी किंवा संस्कृत लिपीत आढळतात। महाराणी येसूबाईंची नाममुद्रा पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आले आहे। ही नाममुद्रा कशी आहे, याचा आकार किती आहे, ही कधी कोणत्या सालातील आहे याबद्दलची अधिकची माहिती घेणार आहोत सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक यांच्याकडून। नमस्कार, मी प्रवीण शिंदे, अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा। नुकतेच 19 जुलै रोजी शिवशस्त्र शौर्यगाथा अंतर्गत वाघनखे प्रदर्शनाचे उद्घाटन झालेले आहे आणि 20 जुलैपासून संग्रहालय रक्षेकरता खुले केले आहे। त्याचबरोबर या संग्रहालयात 4 दालने उपलब्ध केले। त्यामध्ये तख्त दालन, शस्त्र दालन, वाघनखे दालन आणि नाणी दालन। या नाणी दालनामध्ये वाघनखेबरोबरच छत्रपती येसूबाई यांची नाममुद्रा ही आपण प्रदर्शित केली आहे। ही नाममुद्रा साधारण 1690च्या दरम्यानची असून ती फारसी भाषेमध्ये आहे आणि ही अशी एकमेव नाममुद्रा आहे की आपल्याला भारतात कुठेही पाहायला मिळणार नाही। अशी ही नाममुद्रा आपण नाणीदालनामध्ये प्रदर्शित केलेली आहे। ही जिजामाता यांच्या नंतर दुसरी येसूबाईंनीच काढलेली आहे आणि ही मुद्रा ही छत्रपती संभाजी महाराज मृत्यूनंतर तयार केलेली आहे, कारण त्यावर तसे उल्लेखही आहे। आणि ही मुद्रा ही प्रेक्षकाकरता आपण प्रदर्शित केली असून सर्व शिवप्रेमींनी सातारामध्ये वाघनखेबरोबरच त्या मुद्रेचे हे प्रदर्शन पाहावे अशी मी सर्वांना विनंती करत आहे। संपूर्ण भारतात कुठेही न आढळून आलेली राजमाता जिजाऊ नंतरची छत्रपती घराण्यातील दुसरी नाममुद्रा महाराणी येसूबाईंची नाममुद्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यातून शिवप्रेमी सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल होत असल्याचं देखील संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सांगितलं आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।